एन्काउंटरसाठी 10 लाख दिल्याचा कासलेचा दावा खोटा आहे की खरा आहे याचा तपास सुरू आहे। वाल्मिकच्या एन्काउंटरसाठी मुंडेंनी 10 लाख दिले। निलंबित अधिकारी रणजित कासलेने दावा केला होता। ते पैसे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाने दिल्याचा आता समोर येतंय। 10 लाख देणाऱ्या सुदर्शन काळेंनी या संदर्भातील पावती दाखवली आहे। रणजित कासलेला पैसे देणारी व्यक्ती प्रसार माध्यमांसमोर आली आहे। बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत, पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला। पहिले दाखवतो ना, पहिले माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं। बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत, पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला। पहिले दाखवतो ना, पहिले माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं। रणजित कासलेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सुदर्शन काळे यांनी केली आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। ज्या व्यक्तीनं रणजित कासले यांना हे 10 लाख रुपये दिले, कशासाठी दिले होते आणि नेमकं हा जो प्रकार आहे नेमका काय आहे आणि रणजित कासले नेमकं हे का बोलत आहेत, हे आपण ज्या व्यक्तीने दिलेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ। अप्पा, काय सांगता येईल या ठिकाणी तुम्ही 10 लाख रुपये रणजित कासले यांना नेमकं कशासाठी दिले होते, नेमका काय प्रकार होता आणि त्यांनी आरोप केला की वाल्मिक कराड यांचं जे एन्काउंटर करण्यासाठी धनंजय मुंडेने मला 10 लाख रुपये दिले असं त्यांनी आरोप केला होता। नेमकं काय प्रकार आहे हा? नाही, रणजित कासलेने हे मला लेकराच्या शिक्षणासाठी पैसे फीस भरण्यासाठी घेतले होते, पण मी तसं काही हे केलं नाही। पण त्यानं मला वारंवार मागणी केली पैशाची आणि नंतर मी 10 लाख दिले। त्याच्यामध्ये इन्काउंटर ही काय मुंडे साहेबांनी यांचा काहीच संबंध नाही काय, आणि ह्याने शिक्षणाच्या लेकराच्या शिक्षणासाठी म्हणून पैसे घेतलेले आहेत। हे पैसे नेमके तुम्ही कधी दिले आणि कशा पद्धतीने हे पैसे दिले होते? हे इलेक्शनच्या आधी मी त्यांना एक 4-5 दिवस अगोदर पैसे दिले त्यांनी फीस भरण्यासाठी म्हणून। त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले आणि नंतर मग त्यांना मी वारंवार मागणी केली पैशाची, आणि त्यांनी जर कुणी मला असे दिले असते पैसे इलेक्शनच्यामुळं ह्यांना द्या म्हणले असते, मी मागणीच केली नसती ना। मी 8 दिवसापासून त्यांच्या रोज मागं लागलो, द्या माझे पैसे म्हणून। ही चाळवण्या करायची, फोन उचलायचे नाहीत, इकडंच आहे मी तिकडंच आहे मी, दिल्लीलाच आहे, तपासातच आहे, मला असल्या चाळवण्या हे करायच्यात। मग सारखं पैसे मागायचे। मग कधी त्यांनी मला 1 लाख रुपये टाकलेत, कधी 2 लाख रुपये इथं गिरीत त्यांच्या हातानं पैसे दिलेत। असं एकंदरीत त्यांनी मला 7.5 लाख रुपये दिलेत। 2.5 लाखासाठी किती वेळेस तुम्ही कॉल केला त्यांना, किती वेळेस मागणी केली? पुन्हा मी त्यांना पैसेच मागितले नाहीत, ते असं चाळवण्या करायला म्हणून मी त्यांना पैसेच मागितले नाहीत। पुन्हा मी तेवढेच घेतले, मी म्हणलं दे नाही तर नको देऊ असं म्हणलं मी त्याला। रणजित कासले जे आरोप करतायत हे नेमके कशाच्या आधारे करतायत, का करतायत, याचं मागचं सत्य आता काही दिवसातच समोर येण्याची शक्यता आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। की कुठल्याही आरोपाचं तथ्य आम्ही शोधत नाही, तपासत नाही आणि थेट कुणावर तरी आरोप करतो। धनंजय मुंडेसारख्या मोठ्या नेतृत्वाबद्दल ज्या पद्धतीने अगदी अतार्किक बेछूट आरोप समोर येत आहेत, त्याचा खुलासा आणि त्याच्याबद्दलची चौकशी होणं खूप गरजेचे आहे। त्या माणसाने जो 10 लाख रुपयाचा आरोप मुंडे साहेबांवर केला होता, ते 10 लाख रुपये एक संत कृपा बाळूमामा यांच्या कन्स्ट्रक्शनचे पैसा आहे। ते माननीय सदाशिव काळे यांना, सिद्धेश्वर सदाशिवराव काळे यांचे पैसे त्यांनी त्याच्या अकाउंटला टाकले होते। ते पैसे आणि म्हणजे तो उघडा पडलेला आहे, त्यांनी जे काय केलं ते तो उघडा पडलेला आहे त्यांनी। पण त्याला हे जे बोलायला लावलंय, मुंडे साहेबांनी जे आरोप करायला लावलेत, जे आरोप करणारे जो आहे तर त्याच्या मागे कुणीतरी षडयंत्र आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।